आणि असाच प्रेम आपला मिळत राहू द्या. थँक्यू सो मच. तर वळूया आपण या सामन्याकडे. आजच्या या रजनीमधला हा तिसरा सामना. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे युवा स्पोर्ट्स नांदगाव, दुसऱ्या बाजूला अक्कादेवी मोठी जुई. या दोन संघादरम्यानची लढत स्ट्राईकवर असेल प्रतीक हुद्दार, ज्यानं सुरुवात केली षटकार आणि सी कव्हरच्या दिशेने बॉल टोलवला. फेकी होती जोरकश, पण तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट केली चेतननं आणि प्रतीक हुद्दारनं. चेतन कुठले आणखीन एक बहारदार खेळाडू, परंतु प्रतीक हुद्दारचं खेळाचं काय सांगाल. कित्येक वर्षापासून हाही खेळाडू आपल्या गावासाठी आपल्या परीनं, आपल्या हिमतीनं, आपल्या दिमतीनं, आपल्या कर्तृत्वानं आपल्या संघाला एकत्र ठेवत खेळत आलाय. मित्रांनो, अशा लोकांचे, अशा खेळाडूंचा सन्मान होणं गरजेचं आहे. आपला कुटुंब, आपली जबाबदारी या सगळ्यासोबत हे टिकवणं सोपं नसतंच. मुळात टिकवलं आहे. चेतन आल्या मोठा फटका टोकाच्या नादात मात्र सहज परतला आणि इथे पहिला क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद, तो म्हणजे चेतन कुठले. विशी केनी यांच्या स्मरणार्थ मला तर खऱ्या अर्थानं पाहिलं आपण तर विनोददादा केनी यांच्याकडून या स्पर्धेला मी मगाशी म्हटलं की जेवढे बॉल लागतील ना तेवढे मात्र देण्यात येतील. ही फार मोठी पर्वणी या संघासाठी सुद्धा आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. चेतन मात्र शून्यावरती बाद झाला. स्पर्धा स्पर्धा म्हटलं की प्रत्येकाला खाणं पिणं राहणं आलंच. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की शर्माचे दिवाणे खूप असतील, तर ओम साई शर्मा, साहिल भोईर यांचा मात्र ओम साहिल शर्मा अगदी स्टेजच्या समोर आहे. तर मी विनंती करेन की ज्याला कुला हौस असेल खायची तर उत्तम प्रकारचा शर्मा स्वतःच्या पैशानं जाऊन तिथे खायचं आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्हालाही विनंती करेन की ज्यांना कुणाला शॉर्मा शौकीन असतील त्यांनी मात्र अगदी स्टेजच्या समोर तिथे गाडी लावली आहे, तर त्या शॉर्माचा आनंद घ्यायचा आहे. फुल टॉस बॉल, फुल टॉसला मात्र फुल टॉल ठोकला आणि ते मात्र आला हा आणखीन एक चौकार. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, त्यानंतर मात्र तो एक डॉट खेळला. तिसऱ्या बॉलवर तर पाहिलं तर मात्र एक सिंगल आली आणि त्यानंतर लगेच विकेट चेतन खुटलेची. नंतर डॉट आणि अंतिम बॉलवर मात्र चौकार ठोकत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. सुजल भगतनं चौकार दाखवला आणि त्यानंतर मात्र पहिलं षटक संपलं. गोलंदाज पहिला राहिला तो म्हणजेच धनेश कामोडकर, ज्यानं एक षटकार एक चौकार खाला, परंतु चेतन खुटल्यासारखी एक मोठी विकेटही कमावली. त्याच्यामुळे पहिल्या षटकामध्ये एक बॅलन्स खेळ राहिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. दीप पाटील नवीन गोलंदाज. प्रतीक हुद्दार ऑन स्ट्राईक.
पाहतो या रन्स एकापैकी होते आणि ते रन्स मात्र किती मिळतील ती वाईड +1 एकूण 2. एक बाद 13 1.1 षटकाचा खेळ संपला. षटकामध्ये हा बॉल मात्र वाईड राहिला. धावा आल्या तब्बल 2. प्रतीक हुदार आणि सुजल भगत असे 2 खेळाडू क्रीजवर उभे आहेत. या मैदानानं विचार केला धावपट्टीने तर उमेशजी पहिल्या 2 सामन्यामध्ये 75 धावांचा आकडा गाठलाय. 98चा हायेस्ट, म्हणजे याचा अर्थ ही धावपट्टी खूप धावा देते, खूप धावा, म्हणजे स्पेशल फलंदाजांच्या प्रेमात आहे ही धावपट्टी असं म्हटलं तर त्याची वेगळं ठरणार नाही. कारण 98 धावा 5 षटकामध्ये इट्स नॉट अ जोक. त्यानंतर आज दोन्ही सामन्यामध्ये 75. हा फटका फसला होता जरूर, परंतु फसला होता आणि क्षेत्ररक्षकही फसला. रिस्की रन बनू शकते, रिस्की रन बनू शकते. सिंगल रन कंप्लीट केली, दुसरीचा मोह आवरला नाही, सुटलेला झेल इथे मात्र थोडीशी अडचण निर्माण करेल की काय. थांबला तो संपला, पाहिलं जाईल. थर्ड अंपायर्स मात्र पाहतील की पॉपिंग क्रीजमध्ये सुजल हे पोचला की नाही. रिस्की तर जरूर वाटला इथून प्रथम दर्शनी, कारण थांबला आणि थांबल्यामुळं कदाचित, आणि आपल्याकडे ही पद्धत आहे झेल उडाला की त्याच्याकडे बघत राहायचं, आणि त्याच्यामुळेच की कदाचित काय ही रिस्की रन बनणार. आउट, OUT आउट. कारण इथून प्रथम दर्शनी वाटलं तसं, आणि पाहतोय आपण स्क्रीनवर दूर राहिला. रनिंग बिटवीन द विकेट गाफील राहिला. प्रतीक उदाहरणाचा विचार करावा लागेल की दुसरा विकेट मात्र आपण गमावलाय. सुजल भगत झाला रनआउट. मनीष कुठले नवीन फलंदाज. नांदगाव संघाचा यंदाचा सीझन ही खूप छान राहिला आहे आणि ही सगळी मंडळी एकत्र खेळ चांगल्या रीतीने खेळते. परंतु एका बाजूला मोठी जुई संघ ही उरणमधला सर्वश्रेष्ठ संघ म्हणून ओळख राहिली आहे. गोलंदाज दीप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मनीष मात्र नेमका चुकला कुठे. स्क्वेअर कट लगावण्याचा फटका फसला. बॅटची मोठी एज लागली, थिक एज लागली, साऊंड इथपर्यंत पोहोचला. यष्ट्यांच्या पाठीमागे किपरनं चूक केली नाही आणि फलंदाज क्रमांक 3 आउट. गोल्डन डकचा शिकार बनला तो म्हणजेच मनीष, आणि तशा प्रकारे तो फलंदाज झाला बाद. नवीन फलंदाज आणखीन एक मनीष फडके. आता इथून महत्त्वपूर्ण भागीदारीची गरज आहे. 5 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला धावा जमाव्या लागतील, परंतु इथे महत्त्वपूर्ण भागीदारी तेवढ्याच महत्त्वाची. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिला आणि इथे मात्र पाहतोय आपण गलीमधून क्षेत्ररक्षक उभा होता, त्याला चकवत चेंडू जातो सरळ डीप गलीमध्ये, इथे येतोय हा मात्र चौकार. या फटक्यानं मात्र 4 धावा बहाल झाला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबलिंग झाला, फंबलिंगचा फायदा मिळाला युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाला.
दीप पाटील गोलंदाजीच्या मार्कर पुन्हा एकदा सज्ज आहे. आतापर्यंत 7 धावा त्यानं 4 बॉल्समध्ये बहाल केलेत. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, नाही कनेक्ट करू शकला. आला हा डॉट बॉल. धावा रोखल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये ही फार धावा नाही गेल्या. एक षटकार एक चौकार असेल 11 धावा आणि या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 7 धावा. प्रतीक हुदार फक्त नॉन स्ट्रायकिंगला सामना पाहतोय. स्लोवर बॉल दिशा देण्याचा प्रयत्न राहिला. पंच वळतायत, वाईट बॉलचा इशारा करतायत. एक अवांतरची रन मात्र बहाल केली जाते आणि एका धावेनं 19वर धावसंख्या जाऊन ठेवते. 3 बाद ही थोडीशी कमकुवत बाजू राहील, ती म्हणजे युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाची. परंतु क्रीजवर प्रतीक हुदार आणि मनीष फडके हे दोन्हीही चांगले खेळाडू उभे आहेत. चांगला बॉल. टॅपिंग क्रिकेट पाहतोय. थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल गेला. लॉंग मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत गेला, त्याने मात्र चेंडूला अडवला, उचलला, फेकला. तत्पूर्वी मात्र एंड बदलला जरूर, परंतु षटक संपल्याची खूण मात्र करतायत. मनीषच्या बॅटमध्ये 1 रन आली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीनं 3 बाद 20 धावा. प्रांजल मेडिकलचे सर्वेसर्वा गणेशजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. दादा या. तर अमोल दादा यांना विनंती करेन, अमोल कीन यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रांजल मेडिकलचे सर्वेसर्वा गणेशदादा भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल. प्रांजल मेडिकलचे सर्वेसर्वा गणेशदादा भोईर यांचा शुभ सन्मान अमोल कीन यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन धनेश कामोटकर गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा मनीष फडके. खूप दूर राहिला बॉल, ऑफ स्टिकच्या खूप बाहेरून गेला. पंचांना इशारा केला वाईड बॉलचा. अवांतरचे 1 रन्स मात्र मिळते आणि एका रन्सनं 21 वर मजल मारली जाते. स्कोरबोर्ड थोडासा मूव होतो, हलतोय 21 वर. डावखरा गोलंदाजाला प्रहार दिसतो. शतरक्षकाची कमालीची चुणूक दाखवली. काय एफर्ट्स लावले. हमखास वाटणाऱ्या चौकाराला मात्र 3 धावा त्याने तिथे वाचवल्या जितेशनं. आणि इथे मात्र उत्तम क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेनं. काय सुंदर क्षेत्ररक्षण. 1च धाव मात्र आली आणि एका धावेनं 22. आखो टप्प्याचा बॉल जणू काही तयारच नव्हता प्रतीक हुदार. कारण बराच वेळ प्रतीक हुदार नॉन स्ट्रायकिंगला उभा राहिला आणि आपले विकेट्स पडताना त्यानं अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. त्याच्यामुळे तो पहिला बॉल ते सामोरं जाताना त्याची मेंटॅलिटी कदाचित तयार नव्हती, त्याच्यामुळे खेळला तो डॉट बॉल. सेट व्हायला वेळ तो किती वेळ लागतो मला सेट व्हायला हे सांगितलं. खरोखरच द्विधा मनस्थितीमध्ये मी होतो, परंतु आता मात्र मी स्थिर सावध झालो. मिड विकेटची सीमारेषा क्लिअर करत प्रतीक हुद्दार प्रतिकार करतोय, ठोकतोय षटकार. लढतो तो एक हाती सामना घेऊन जातो. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला, दूरवरून, कारण बॉलचा टप्पा खूप मागे टाकला हे ओळखलं आणि अगोदरच पिक करण्याच्या नादामध्ये मात्र मी म्हणे की लवकर खेळला आणि बॉल मात्र अगदी हळुवारपणे विसावला कीपरच्या हातामध्ये. फुल टॉस बॉल, स्विच हिटचा हा प्रयत्न स्वतः धावत सुटलाय. सगळ्यात मोठी विकेट
काही संबंध नाही धावण्याचा. बॉल मात्र राहिला घरंगळत त्या यष्ट्यांच्या पाठीमागे आणि स्वतःची विकेट. मी तर म्हणेन ही विकेट नाही, स्वतःची आत्महत्या. प्रतीक हुदार रनआउटच्या रूपानं मात्र झाला बाद. आणखीन एक हरवणारे खेळाडू मंगेश गायकर, 40+ लिजेंड्स. आजही ती दशा तो दरारा. कारण मी बऱ्याच टीममध्ये आजकाल पाहतो ना की 40+ खेळाडू असतात. मित्रांनो, तुमच्यासारख्या 9 तरुणांमध्ये 40+ खेळणं सोपं नाही आहे. भरता येणारे बॉलला टॅकल करणं त्याचबरोबर गोलंदाजी उत्तम करणं सोपं नसतंच. आणि मंगेशचा खेळ कित्येक वर्षापासून पाहिला आहे आम्ही. तो मंगेश गायकर मात्र नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. मंगेश, किरण खुटले, अश्विन ही सारखी मंडळी एकत्र खेळताना कित्येक वेळा पाहिले. त्यातला मंगेश. जोरदार अपील जरूर राहिलं आणि ते मात्र डिस्कशन केलं जाईल आणि ते पंचांचा निर्णय येईल तो अंतिम येईल. त्याच्यामुळे पंचांबरोबर इतकंच नका करू, डिस्कशन नका करू. आपण इथे पाहतोय चला गेम कंटिन्यू करा. स्टंपला बॉल लागला जरूर, बेल्ट नाही पडली. बेल्ट्स नाही पडली. धावा आल्या पंच. धावा ह्या पंच 22/4. नशिबाच्या धावा युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाला. भरधाव वेगाने येणारा बॉल स्टंपवर पडतोय आणि बेल्ट नाही पडत आणि तो जातो चौकार. नशीब यापेक्षा आणखीन काय असू शकतात, पण धावा तर तुम्हाला काढायला लागतील. 4 त्याने दिल्या, त्याच्यामुळे इतर धावा तुम्हाला जमाव्या लागतील. गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आहे. मनीष फडके ऑन स्ट्राईक. एवढा पहिल्या चांगल्या बॉलवर विकेट न मिळाल्यानंतर मात्र थोडासा प्रेशरमध्ये राहिला गोलंदाज की मला विकेट का नाही मिळाली. आणि मग मात्र थोडासा लेग स्टंप सोडून त्याने ऑफ स्टिकवर बॉल टाकला आणि वेल कनेक्ट केला. मनीष फडकेनं दाखवला लॉंग ऑफ सीमारेषा, ठोकला षटकार. मध्ये पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य राहणार आहे, हे कर्णधारांनी नोंद घ्या. प्रत्येक सामन्याची ती परंपरा राहिली आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही नोंद घ्या की 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं. टाईम अलर्ट आहे, याची नोंद आपल्याला असावी. पहिल्या बॉलवर नशिबाच्या 4 धावा आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या कर्तृत्वानं भिरकावलेल्या 6 धावा. काय सुंदर फटका राहिला मनीष फडकेचा. त्याने विचार केला नशीब बलवत तर आहेत तर मग वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यावेत आणि पराक्रम सिद्ध केला. फुल टॉसला मात्र ट्रान्सफर केला. त्यानं ट्रॅव्हल केलं लॉंग ऑनच्या दिशेनं. सिंगल रन्स मिळत. फेकी कमालीची फेकी. जितेश भुईर ज्यांना उत्तम शतरक्षण दाखवलं होतं मगाशी आणि आताही मात्र लाजवाब फेकी. असे थ्रो त्यासाठी मनगटं बळकट असावे लागतात. आजकालच्या मुलांची मनगटं मोठी जरूर झालेत,
परंतु मित्रांनो जिम करताय, जिममध्ये प्रोटीन्स जरा कमी खा, स्वतःच्या हिमतीवर बॉडी बनवा. कारण कालच अशा खूप वाईट न्यूज येतात हार्ट अटॅक आल्याच्या. त्याच्यामुळे जिम्सबरोबर तुम्ही प्रोटीन्स बंद करा. सप्लिमेंट ज्याला म्हणतात, सप्लिमेंट्स. आणि इथे मात्र हा चांगला बॉल राहिला आहे, चांगला बॉल राहिला आहे. पंचांकडे पाहिलं गेलं, डॉट बॉल झाला ना की दोन गोष्टी घडतात. एकतर गोलंदाज तरी नाराज होतो किंवा नॉन स्ट्राईकचा फलंदाज तरी नाराज होतो. प्रत्येकाला वाटतं काहीतरी होतं याच्यावर, परंतु अखेरकार पंच दक्ष होते, त्यानं नाकारलं. वारंवार डिस्कशन हे तुम्हाला चौथ्या षटकानंतर एक क्षेत्ररक्षक आत घेऊ शकतो, याची नोंद घ्या. मोठी जुई संघ अतिशय उत्कृष्ट दर्जाचा संघ राहिला आहे उरण विभागामधला. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, पुन्हा एकदा जिथेच तिथे उभा राहील, उचलेल फेकेल, चांगला खेळाडू राहिला आहे, उत्तम क्षेत्ररक्षण राहिलं आहे. धाबालकर धावा लागल्या त्या म्हणजेच 42 धावा. 3.5 चेंडूचा खेळ संपला या षटकातील. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्षनं आतापर्यंत 12 धावा मोजलेत आणि 6 बॉलमध्ये 7 धावा खेळतोय मनीष. और एक उडाया दुसऱ्या बॉलवर षटकार. आणि इथे मात्र अंतिम बॉलवर आपल्या धावपालकाला सजवताना, धावांचा गुलमोहर फुलवताना मनीष फडकेला निहाळतोय. काय सुंदर फटका राहिला आणि सरळ दिला विरकावून स्लॉटमध्ये आलेल्या या बॉलला मात्र प्लॉटच्या बाहेर येतोय षटकार. जे 48 धावा धापाकडे लागले, त्याला फिल्डिंग लावून घ्या. 48 धावा बॉल. बॉल द्या, बॉल प्लीज. 4 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 48 धावा. या षटकामध्ये मनीष फडकेनं आपल्यापर्यंत धावा जोडल्या. मी तर म्हणेन की आत्महत्या केली ती म्हणजेच प्रतीक उदाहरणं, त्यानंतर मात्र जबाबदारी स्वीकारली ती मनीष फडकेनं. मंगेश गायकर नॉन स्ट्रायकरला सामना पाहतोय, परंतु धावा ज्या बनायला हव्या होत्या थोड्याशा आसपास जाण्याचा प्रयत्न करतात, का धावा रोखाव्या लागतील. जर या स्पर्धेमध्ये अक्कादेवी मोठी जुई संघाला स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर मात्र धावा रोखाव्या लागतील. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा विचार केला तर अतिशय उत्तम स्पर्धा आणि या शुभेच्छा मात्र येत आहेत. धुमाळ निवासचे सर्वेसर्वा शंभू ग्रुप कोली कोपर, अनुप धर्मेंद्र पाटील साहेब कोपर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्याचबरोबर शंभू ग्रुप कोली कोपर धुमाळ निवास या ग्रुपकडून आणि त्याचबरोबर अनुष धर्मेंद्र पाटील कोपर यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर यंदाच्या मोसमातील सर्वश्रेष्ठ पॅकर्स राहिले नशीबजी भोईर यांच्याकडून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा येत आहेत. अनेक टीम पॅक करणं सोपं नसतंच मुलांना, परंतु ते पॅक करणारं, धारिष्ठ दाखवणारं आणि त्यांच्या गावाचे क्रिकेट परिपक्व बनवणारं व्यक्तिमत्व नशीबजी भोईर साहेब यांचे आपण स्वागत करूया. 4 षटकांचा खेळ संपला. 48 धावा धापळकरती लागलेत. अंकेश कामोटकर गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला बॉल मात्र अंकेशचा राहिला. डॉट मंगेश गायकर खेळला. हा डॉट हे षटक आहे निर्णायक. या षटकामध्ये टार्गेट सेट केला जाईल, कारण पहिल्या 2 मॅचमध्ये 75-75 लागलेत, परंतु पाठलाग होताना 63 पर्यंत मजली मारली आहे. त्याच्यामुळे या येणाऱ्या 5 बॉलमध्ये काय धावा उभ्या केल्या जातील. यानंतरचा सामना असेल. टॅपिंग क्रिकेट पाहिली, पॉईंटच्या दिशेने टोलवला बॉल, सिंगल रन घेत मनीष फडकेला स्ट्राईकवर आणलं जाईल. तर टॉस करण्यासाठी संपर्क साधायचे लगेचच 40+ चिंचपाडा वर्सेस महाराष्ट्र पोलीस पनवेल शहर. विनंती करतो की आपण टॉससाठी या सर. पनवेल तालुका शहर महाराष्ट्र पोलीस
पोलीस दल वर्सेस एका बाजूला चिंचपाडा 40+ विश्वास दादा यांना खेळताना आपण पाहू. हाही बॉल चांगला राहिलाय. अंकेश कामोडकर निर्णायक षटक हाताळताना काय कमालीची गोलंदाजी पा, काय सुंदर गोलंदाजी केली जाते. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा खेळ. अंकेश कामोडकर उत्तम दर्जाची गोलंदाजी. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन्स. 49 रन बोर्ड. स्लोवर बॉल टाकला. इथेही रन्स नाहीये. काय सुरेख, काय सुरेख. मागच्या षटकामध्ये नक्कीच अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी मनीष फडकेने दाखवली, परंतु इथे मात्र 3 बॉल त्याला खेळवले जात आहेत. मनीष फडकेला स्तब्ध शांत ठेवलं जातोय. टार्गेट कमीत कमी शेट कसा होईल यासाठी अक्कादवी मोठी जुई संघाचे गोलंदाज अंकेश कामोडकर मात्र गोलंदाजी करतोय. आखिरकार नशीब पुन्हा बलवत्तर. वाईट +4 एकूण वाईटच्या 5 धावांना धावपळकर 50 ओलांडली जातीये. धावपळकर धावा लागतात तब्बल 54. 50 ओलांडली गेली. नशिबाच्या आतापर्यंत 2 नशिबाचे चौकार, एकूण 9 धावा. मी तर म्हणेन की वाईट ठीक आहे, पण 8 धावा ते एक्स्ट्रा आलेत. आणि याच धावा उत्तरार्धामध्ये मोठी जुई संघाला विचारतील जाब की बाबांना तुम्ही नेमकं केलंय काय. 54 धावा. आता इथून मात्र 2 बॉल्समध्ये एका दुसरा मोठा फटका 60 क्रॉस करेल का. मनीष फडके आतापर्यंत काय घडलंय त्यापेक्षा मागच्या षटकामध्ये मी काय केलं हे दाखवेल का. क्या बात, क्या बात. उत्कृष्ट दर्जाचा हा बॉल राहिला आणि इथे मात्र डॉट बॉल. अंकेश कामोडकरची गोलंदाजी मात्र उत्तम दर्जाची राहिली. खराब क्षेत्ररक्षण हा ड्रॉबॅक राहिला, कारण कीपरनं बॉल सोडला. त्यानंतर मात्र एस्टेच्या पाठीमागे कोणीच बॉलला रोखू शकला नाही. त्या धावा आल्या तब्बल 5. परंतु अंतिम बॉलवर जर मोठा फटका लगावू दिला नाही तर 60च्या आत हे आव्हान राहू शकतं. याच्यामध्ये 8 एक्स्ट्रा. स्लोवर बॉल टाईम केला आणि चांगला चांगला फटका राहिला एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जरूर धावत आला, परंतु इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू समीप गेला, पण चेंडूनं मात्र मागे नाही वळून पाहिलं. मनीष फडकेच्या बॅटमधून अंतिम बॉलवर आला हा चौकार आणि या चौकारानं मात्र धावपळकर धावा लागल्या तब्बल 58. 59 धावांचा टार्गेट. मागच्या 2 सामन्याचे कमीच धावा बोर्डवर लागले. त्या धावांचा पाठलाग आता मात्र अक्कादेवी मोठी जुई संघ कसा करेल की धावा रोखण्यासाठी मात्र धावांचा पाठलाग रोखण्यासाठी मात्र युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ काय खेळ करेल. या दरम्यान एक दिवसीय क्रिकेटचा खेळ फ्रेंड्स ग्रुप नांदगाव आयोजित दिनांक 16/2/2025 रोजी एक दिवसीय टुर्नामेंट खेळवण्यात येणार आहे. 8 ग्रामीण संघ असतील. प्रथम क्रमांक 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये, प्रवेश फी 6,500. संपर्क साधा. लगेचच एक दिवसीय स्पर्धेमध्ये पोलीस दल वर्सेस 40+ यांचा टॉस केला जाईल. हॅलो. चला, खेळाडू कक्षामधून चेअर्स आपण कोणी घेऊन जाऊ नका. जर नेल्या असतील तर आपण आणून द्या, कारण त्या खेळाडूंना बसण्यासाठी आहेत, नाही तर आयोजक स्वतः त्या ठिकाणी येतील. विनंती आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना.
हॅलो, चला फिल्डिंग लावून घ्या, सलामीची जोडी पाठवा. 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आले या मॅच मध्ये आणि सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना सुनील स्पोर्ट चिंचपाड आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे. कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केणी, कैलासवासी सदानंद दामोदर पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एक नेत्र दीपक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. काळभैरव मैदान चिंचपाड्याचं हे सुसज्ज असं क्रीडांगण आणि जे प्रेक्षक प्राप्ती लाईव्ह, प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 1 लाखाकडे खरं तर वाटचाल सुरू आहे प्राप्ती लाईव्हची. सुंदर अशी पिक्चर क्वालिटी आमची जितूदादा गोंधळी आणि त्यांची संपूर्ण टीम च्या रात्रीमध्ये कॅमेरामन्स खरं तर प्रचंड मेहनत करत असताना आणि हीच पिक्चर क्वालिटी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच प्राप्ती लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक चॅनलवर आजपर्यंत आपण भरभरून प्रेम केलंय आणि खरं तर हे आपल्या मराठी माणसाचं वाहुंजेकराचं चॅनल आहे आणि या स्पर्धेमध्ये खरं तर 1 लाख सबस्क्रायबर व्हावं ही त्यांची इच्छा आहे. आणि जर असं झालं या स्पर्धेमध्ये तर नेक्स्ट इयरला नाईट स्पर्धा संपूर्णपणे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून विनामूल्य चिंचपाडासाठी खेळवली जाईल. एक फार मोठी अनाउन्समेंट आहे आणि अनाउन्समेंट करण्यासाठी सुद्धा जिगर लागतं, धाडस हवं आहे आणि या धाडसाचं आपण कौतुक करूया. आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे, क्षणाचाही विलंब करू नका, लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण फार कमी सबस्क्रायबर हवेत आणि 1 लाख होण्यासाठी मात्र तुम्ही आमची मदत करू शकता. त्यासाठी सगळ्यांचा अगोदरच मी मनापासून आभार व्यक्त करतोय. एकोणसाठ धावांचं लक्ष, सलामीची जोडी आपण पाहतो. निनाद भोईर आणि अंकेश कामोटकर. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर सज्ज होईल सुजल भगत. पहिलाच बॉल ड्रॉप केला ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. ओ झेल सुटला होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा पकडलाय मनीषनं आणि इकडे मात्र पहिला धक्का लागेल. मोठी जुई संघ 0 या धावसंख्येवर मात्र सलामीवीर निनाद भोईर गमावतोय. सोप्पा झेल होता. इकडे पहा सेकंड अटेम्प्ट मध्ये पहिल्यांदा निसटला होता हातामधून आणि पुढच्याच अटेम्प्ट मध्ये लगेचच त्यानं मात्र तो कॅरी सुद्धा केला. फर्स्ट विकेट डाऊन. सुरुवात खराब झाले असंच म्हणावं लागेल. ते मोठी जुई संघाच्या दृष्टिकोनातून पहिला धक्का शून्यावर बसलाय. सुजल भगतला मात्र मिळाले सफलता आणि त्याचमुळे 59 साठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागेल असं चित्र पहिल्या चेंडूवर सध्याच्या घडीला पाहायला मिळालंय. स्कोरिंग ग्राउंड आहे. या मैदानावर कितीही धावा होतात. बाउंड्री छोटी आहे. षटकार सुद्धा लगेच जातात. चांगला कनेक्ट होतोय बॉल. चांगल्या बॅटवर सुद्धा येतोय. खेळपट्टी सुद्धा फलंदाजांना सहाय्य करणारी आहे. सगळ्या गोष्टी पोषक आहेत फलंदाजांसाठी. परंतु त्याच खेळपट्टीवर मात्र सुजलनं पहिल्याच बॉलवर मोठा अडथळा दूर काढलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर तुम्हाला गती सुद्धा पाहायला मिळते, उसळी सुद्धा पाहायला मिळते आणि खासियत आहे सुजल भगत. ट्रेडिशनल आपण पाहतो ना, ट्रेडिशनली लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि जेव्हा ओर्थ विकेटने गोलंदाजी करतोय तेव्हा यावेळेस समोरच्या दिशेला हा फटका. लॉंग ऑफ ला फिल्डर आहे, सिंगल मिळेल. अप टू द मार्क. पहिली धाव येत असताना धावसंख्येचा श्री गणेशा मोठी जुई संघाच्या तिसऱ्या बॉलवर दीप पाटील आणि आता मात्र स्ट्राइक एंडला फलंदाज अंकेश कामोटकर. बिग नेम, मोठी जुई टेनिस क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू. ओ फुल लाईन तो होता, खोलात टाकलाय. काय चेंडू होता. इकडे मात्र प्रत्युत्तर नव्हतं. थोडासा हेलिकॉप्टर साठी ट्राय करत होता परंतु काय चेंडू. डोळ्याची पापणी लावते ना लावते तोपर्यंत मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल.
सुजल थोडासा वेग वाढवत असताना सुपर बॉलिंग. ओ यावेळी स्ट्राईक केलाय समोरच्या दिशेला, फटका चांगलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू, सीमा रेषा पार, पहिला चौकार टीम मोठी जुईसाठी. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस, थोडासा गती काढून घेतली होती सुजलला आणि इकडे मात्र बीट केलाय. चेंडू निर्धाव जात असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 1 गडी बाद 5 धाबा स्कोर कार्डवर. चला खेळाडू कक्षामध्ये सगळ्या खुर्च्या नाही आहेत. आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण लगेचच आमच्या खेळाडूंना घेऊन या त्या चेअर्स, कारण तो त्यांचा मान आहे. बऱ्याच वेळेला आमचे क्रीडा रसिक सामने पाहण्यासाठी येतात आणि पटकन चेअर आपली कंबर दुखेल म्हणून घेऊन जातात. ते सगळ्यांना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन बसा. तुमचा सन्मान सुद्धा आम्ही करू, परंतु सध्याच्या घडीला खेळाडू कक्षामध्ये आपण चेअर्स प्रोव्हाइड करा, कारण बरेचसे खेळाडू उभे आहेत त्या ठिकाणी आणि ते चित्र बरोबर दिसत नाहीये. आमचे उसाटण्याचे हितेंद्र मडवी सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ते चॉकलेट बॉय आहेत, परंतु फार मोठी स्पर्धा त्यांची पाहायला मिळते. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी, त्यांचं सहर्ष स्वागत. ओ फुल टॉस होता आणि पाठीमागे स्कूप केलाय, बॉलला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावा षटकार. मनीष यावेळेस अपर कट करतोय, बॅक फुटून कट केलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय, लॉंग चेस आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा, चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत मात्र रन्स मिळतील. 3 धाबा, धावसंख्या 3 ने पुढे जाईल. आमचे PSI सन्माननीय शिंदे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय देसाई साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. तर दोनही मान्यवरांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर. सुनील स्पोर्ट्स चिंचपाड आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल, शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलं, लेट कट खेळला होता थर्ड मॅनला, बॉलला आतमध्ये ढकलले, रन्स मिळतील. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलं जात आहे. आणखीन रन्स, तिहेरी धावा. त्या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा आपण तिहेरी धावा पाहिल्या, पुन्हा तिहेरी धावा. सलग 2 वेळा मात्र 3-3 धावेनं 6 धावा जमा केल्यात आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच चला आमचा चिंचपाडा 40+ आणि त्याचप्रमाणे जे पनवेल पोलीस स्टेशन, अर्थातच पोलीस अधिकारी खेळताना दिसतील तुम्हाला आणि त्याच्यामध्ये टॉस केला जाईल. आता पोलिसांच्या 2 स्क्वॉड्स रेडी झालेले आहेत, त्यामुळं पोलीस विरुद्ध पोलीस एक इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळेल खरं तर. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण मंचावर या, टॉस करून घेऊया. सुरुवातीला आयोजक खेळणार होते, परंतु आता मात्र चांगली मॅच पाहायला मिळेल. टप्पा पडला, उसळी घेणारा हा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न झाला, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दीप आणि अंकेश अशी जोडी मोठी जुई संघाकडून सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर 17 धावा लागल्यात, 17 रन्स ऑन अ बोर्ड. चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले होते, धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि इकडे मात्र जेल सोडलाय. मनीष पुन्हा एकदा, प्रकाशी सुद्धा जेल सुटल्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅरी केला होता. इकडे सुद्धा बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता, चान्स सुद्धा बरीचशी होती आणि खूप वेळ सुद्धा होता, परंतु कॅरी करता आला नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर मोठी जुई संघ 1 गडी बाद 19 धावा.
येणारे 3 ओव्हर्स आणि 40 धावांची गरज आहे. 40 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. तर टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. आमची पोलीस यंत्रणा इन अन ऍक्शन पाहायला मिळेल. संपूर्ण मैदानभर खरं तर छावणीचं स्वरूप आता मात्र प्राप्त होईल खरं तर या मॅचच्या निमित्तानं. त्यामुळे त्याची सुद्धा उत्कंठा सगळ्याच क्रीडा रसिकांना लागले. प्रदर्शनीय सामना जरी असला तरी चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल हे आम्ही हक्काने सांगू शकतो. कारण अनेक स्पर्धांमध्ये जवळून खेळ पाहिला. रोजचा सराव सुद्धा बऱ्याचशा खेळाडूंचा आहे त्यांच्यामधल्या पोलीस अधिकारी वर्गाचा. त्यामुळे चांगले स्ट्रोक्स तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग चांगला फिटनेस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक संपन्न केली जाते. नेक्स्ट शो मॅच प्रदर्शन सामना पोलीस यंत्रणा 2 संघ आहेत. प्रल्हादजी केणी साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी सामन्याचा टॉस केला जातोय. लॉफ्ट केलाय बॉल हवेत आहे. मिड ऑफला संधी आहे. झेल टिपलाय चेतन कुटलेर आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का 19 या धावसंख्येवर. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. कामोटकरला मात्र मैदानाच्या बाहेर काढलंय. मोठं नाव मोठी जुई टेनिस क्रिकेट मधील अंकेश यावेळेस मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर जाईल. दुसरा धक्का लागलाय. 3 ओव्हर्स मध्ये 40 करायचे आहेत आणि या मैदानाचं भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर 40 फार मोठ्या आहेत अशा नाही आहेत. कारण याच मैदानावर डे क्रिकेटमध्ये अगदी मोठे मोठे चेस झालेत. 80 85 या धावा सुद्धा सातत्यानं होत होत्या. परंतु नाईट स्पर्धा वेगळी. जिओग्राफिकल कंडिशन्स वेगळे आहेत. हवामान वेगळं आहे. बॉलर्स वेगळे आहेत. खेळपट्टी वेगळी आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यावर मात्र क्रिकेट निर्भर राहतं. परंतु इकडे दबाव टाकण्यात आलाय. अंकेश कामोटकरची विकेट नक्कीच थोडंसं प्रेशराईज करेल ती मोठी जुई संघासाठी. ही सगळ्यात महत्त्वाची विकेट होती आणि ती विकेट मात्र मिळवली ती युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघानं. आता 17 बॉल 40 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश भोईर. सलामीची जोडी फोडले. पहिल्यांदा निनाद त्यानंतर अंकेश आणि आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र किल्ला लढवावा लागेल. फलंदाज तयार केतन भोईर. 17 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेट ना. काय चेंडू होता. थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाण्यास भाग पाडलं होतं. थोडासा सन्मानजनक खेळून काढला हा चेंडू. सिंगल हे सुद्धा फार करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला तुम्हाला चेंडू पारखता आले पाहिजेत. ओळखता आले पाहिजेत. कधी कधी चांगल्या चेंडूंना सन्मान सुद्धा द्यावा लागतो आणि तेच केलं पाठीमागच्या चेंडूवर जितेशनं. धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 गडी बाद आतापर्यंत झालेत. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. केतनचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि बॉल आज मला गेलं तर कदाचित फेविकॉल लावून याला विसरला होता की काय. नांदगावचे क्रीडा रसिक हेच म्हणत असतील कदाचित. कारण एकच खेळाडू आहे. मनीष त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या हातामधून तिसऱ्यांदा करताना झेल निसटलाय. कधी कधी असं असतं ना दिवस रात्र आपली खराब असेल ना तर चेंडू सुद्धा आपल्याकडेच येत असतो. मनीष एक चांगला खेळाडू आहे. या संघाचा खरं तर ओळख आहे आणि बऱ्याच वेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार सुद्धा मिळवलाय. परंतु कधी कधी तो क्षण असतो. तो मोमेंटम असतो. तो चेंडू सुद्धा त्याला सोडत नाही. पिच्छाच सोडत नाही आणि तेच घडले. 3 वेळा चेंडू त्याच्याकडे आला. 3 वेळा त्याच्या हातामधून चेंडू निसटला.
हुक शॉट साठी गेला होता, इकडे मात्र बॅटला चाटून गेलाय चेंडू. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. सफलता मात्र मिळवले. आणखीन एक खेळाडू कक्षामध्ये चेअर्स वर बसायचं आहे सगळ्याच खेळाडूंनी. ही सगळ्यांच्यासाठी खरं तरी नियमावली असेल. कोणीही चेअर सोडून खाली कोणी बसायचं नाहीये, उभं राहायचं नाहीये. तुम्हाला जर चेअर्स कमी असतील, जर चुकून आमच्या प्रेक्षकांनी नेले असतील तर त्याची जाणीव आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला आम्ही चेअर उपलब्ध करून देऊ. परंतु जेवढ्या चेअर्स असतील त्याच्यावर आपल्याला बसून राहायचं आहे. ही नियमावली, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. याची सुद्धा नोंद घ्या, खास करून फलंदाजी करणारा संघ. आपण या सूचनेकडे गांभीर्यानं बघत राहा. चौदा बॉल 36 धावांची गरज आहे. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा, परंतु पंच इशारा करतात वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राजनं धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. बॉलिंग आपण पाहिली तर अगदी बॉडी लाईन बॉलिंग होत आहे सध्याच्या घडीला. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. लेंथ बॉल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक धमाकेदार फटका, उत्तुंग षटकार. सुपर स्ट्रोक आणि मच नीडेड गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची मोठी जुई संघाला, आणि तोच मोठा फटका मात्र येत असताना फलंदाज यशच्या बॅटमधून हे पहिलं यश आहे. षटकारानं खातं उघडेल. धावसंख्या मोठी जुई संघाची 30 या आकड्यावर. आता मात्र येणारे 13 बॉल 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 13 असं इक्वेशन. मॅच आपण पाहिली तर अगदी दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणत्याही संघाच्या बाजूला कधीही झुकू शकतो हा सामना. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. बॅक टू द बॉल ड्राईव्ह होता. इकडे मात्र फॉलो थ्रू मधून निसटला बॉल. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर मोठी जुई 32 धावा. येणारे 12 बॉल 27 धावांची गरज आहे. संपार पाण्याची मागणी केली जाते. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. संयोजकांना विनंती आहे. चला 12th मॅन पटकन पाणी घेऊन जा. तर 2 ओव्हर्समध्ये 27 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. अजूनही नांदगाव किंवा मोठी जुई संघाकडे हा सामना फिरू शकतो. आणि या 2 ओव्हर्समध्ये मात्र सर्वोत्तम खेळ कोणता संघ करणार तो संघ ऑब्व्हियसली जिंकणार आहे. तेच आपल्याला सुद्धा पाहायचं आहे. 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मनीष फडके येतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं या गोलंदाजाला. चेंज ऑफ पेस, स्लोवर बन होता. धीम्या गतीने टाकलेला पहिलाच बॉल ओळखता आला नाहीये दीपला. डॉट बॉल निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली. हे व्हेरिएशन्स आहे या गोलंदाजाकडे. सध्याच्या घडीचा आघाडीचा स्टार गोल बॉलर आहे. तर बऱ्याच वेळेला आज आयकॉन, बऱ्याच वेळेला तालुका निहाय स्तरामधून खेळताना सुद्धा तुम्हाला
मनीष तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतो आणि हे त्याच्याकडचं कौशल्य आहे. एक तर डावखुराताचे गोलंदाज लवकर पिक केले जातात. तालुकास्तरीय किंवा ओपनच्या स्पर्धांमध्ये मोठी मागणी. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, पाहत बसला. चांगला बॉल. आणि नांदगाव संघ म्हटल्यानंतर गोलंदाजीचा भरडा अगदी सुरुवातीपासून. सुजल असेल, मग मनीष आपण पाहतोय, केतनने चांगली बॉलिंग टाकली. मनीष फडके हा चेंडू इकडे मात्र अपील पाहायला मिळते. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला. यस पंचांचा इशारा लेग बायचा येत असताना एक्स्ट्राज मध्ये ही रन नोंदवली जाईल. त्यामुळे या गोलंदाजी समोर मात्र खेळणं थोडंसं जिकिरीचं जातं. स्टार बॉलर आहेत, त्यामुळे इकडे आता मात्र चेंडू आणि धाबा यांच्यातलं अंतर वाढत चाललंय. शेवटचे 9 बॉल 26 धाबांची गरज आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडासा आटोक्यामध्ये वाटणारा सामना आता थोडासा कठीण होत चाललाय. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल, यष्टीरक्षक सुद्धा चकला आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉप निघालाय. 22चा चौकार. काय करणार, जेव्हा 22च्या धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडतात इकडे, तेव्हा सगळ्यात जास्त त्याला दुःख होत असतं. कारण कुठेतरी त्यानं काढलेला तो निर्धाव चेंडू असतो आणि उगाचच त्याच्या ओव्हरमध्ये अचानकपणे या धावा वाढतात. सगळ्यात जास्त दुःख 22 अथवा लेग बाईच्या धावा जेव्हा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जातात ना. ओ यावेळेस मात्र यस समथिंग साऊंड इज या. यस इट इज. फलंदाज होईल बाद. विकेट डाऊन. राऊंड स्टंप्सने टाकलेला हा चेंडू अँगल बनवून आणि इकडे मात्र एज घेतली आणि यष्टांच्या पाठीमागे चांगला चिल. आता समीकरण थोडंसं कठीण झालंय. शेवटचे 7 बॉल जिंकण्यासाठी 22 धाबांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड नाव. त्यामुळे कुठेतरी या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक हवा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. मोठीजी संघाला जर शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा प्रतिकार करायचा असेल तर या लास्ट बॉलवर एखादी बाउंड्री, एखादा षटकार शोधावाच लागेल. 37 धावा धावफलकावर आहेत. 7 बॉलमध्ये 22. षटकार आला तर 16 राहतील, चौकार आला तर 18 राहतील आणि काहीच नाही आलं तर मात्र 22चा चेस करावा लागेल. नवदीप पाटील येतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अतिशय महत्वाचा चेंडू तो खेळणार आहे. 7 बॉलमध्ये 22 धाबांची गरज आहे आणि अशा वेळेला मात्र या धाबा थोड्याशा कमी त्याला करायच्या आहेत. पाहूया समोर मनीष फडकेचा अटॅक. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते. व्हेरिएशन सातत्यानं पाहायला मिळालं. स्लोवर 1 नाकीनं वाढलंय या ओव्हरमध्ये आणि भन्नाट षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त. मोठी जुई 4 बाद 37 आणि 6 बॉलमध्ये आता गरज आहे ती 22 धाबांची. सदोतीस धावा धावफलकावर आहेत. 6 बॉलमध्ये 22. परंतु मनीष फडके ना काय बॉलिंग केले मागच्या ओव्हरमध्ये. ज्या रन्स आल्या त्या खरं तर यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे आल्या होत्या. त्यामुळे लेग बाईज अथवा बाईच्या स्वरूपामध्ये रन्स आल्यात. त्यामुळे त्याच्या खात्यामध्ये खरं तर एकही रन जोडली गेली नाहीये. त्यामुळं एक निर्धाव षटकच आपल्याला पाहायला मिळालं खरं तर नांदगाव संघाकडून. सुपर बॉलिंग फ्रॉम मनीष फडके. अप्रतिम मारा पाहायला मिळाला. उच्च दर्जाची गोलंदाजी. आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम, सुरेश स्पोर्ट्स चिंचपाडा, दीपेश केडी, सहा बॉलमध्ये 22 धाबांची गरज आहे. चला एकत्रित येऊ नका प्लीज. चला पटापट खेळा टीम नांदगाव. चला पटापट खेळा, स्पीडअप करा प्लीज.
पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी पार्कवर साईनाथ मुकादम येतोय. 22 करायच्यात 6 बॉलमध्ये. दीप आणि नवदीप अशी जोडी आहे. मोठी जुई संघाकडून स्कोरिंग ग्राउंड आहे, परंतु सध्याच्या घडीला 22 थोड्या जास्त वाटतात, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक्स, जेव्हा तुम्ही 22 चेस करतात, 20 पेक्षा जास्त धावा चेस करतात, पहिल्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक यावाच लागेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड विकेटकडे चेंडू निघालाय, सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल, दोनही फलंदाज एकाच ट्रॅकवर. इकडे मात्र रन आउट. यस अंपायर. फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. बॉल 18. चला थोडं स्पीडअप करत राहा. एज लागली होती. बॉल पाठीमागे जात असताना सिंगल. एक जाव, त्यामुळं हळूहळू विजयाकडे वाटचाल करतोय तो नांदगाव संघ. आपल्या पहिल्या विजयाकडे युवा स्पोर्ट्स नांदगाव हा संघ. फुल टॉस, फिरवलाय बॉल, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, यावेळेस मात्र फाईन खेळण्याचा आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलाय. जवळजवळ 10 धावेनं हा सामना युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं जिंकलाय. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि मी लगेचच आमची नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम स्क्वॉड, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. आमचे पोलीस ऑफिसर्स सगळ्यांना विनंती करेन की आपण क्षणाचाही विलंब न करता लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आणखीन एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल.